कशा पद्धतीनं किती नुकसान भरपाई द्यायची या संदर्भातला निर्णय सुद्धा सरकार त्या ठिकाणी घेईल. लाडकी बहीण आपली योजना त्या अंतर्गत काही केवायसी पोर्टल आहे ते बंद पडले नाही. ई-केवायसी आता 2 दिवसापूर्वीच सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे या प्रक्रियेने लाभार्थ्यांना अधिक लाभ होणार आहे. म्हणजे सुरळीत त्यांना दर महिन्याला लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ई-केवायसी हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ई-केवायसी सुरू करायच्या आधी विभागाला ऑथरायझेशन त्याचं UDI कडून घ्यावं लागत असतं. त्याच्यामध्ये 118 बाबींची पूर्तता करावी लागते. त्याच्यामुळे साधारणपणे या प्रक्रियेला 8-9 महिने लागत असतात. म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली, 7-8 महिन्यामध्ये आम्ही त्याचे संपूर्ण जे 118 जे काही कॉम्पायलेशन्स आहेत, कॉम्प्लायन्स जे करावे लागतात ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि मग ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि याच्यानी अधिकाधिक फक्त लाडकी बहीणचा नाही, पुढे मागे दुसऱ्या कुठल्या शासनाच्या योजना असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही ई-केवायसीची प्रक्रिया ही उपयुक्त ठरणार. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी करणं आता बंधनकारक आहे सांगितलेलं आहे. त्यासोबत या ई-केवायसीचा त्यांना मोठा फायदा देखील होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो तुम्हाला सध्या प्रत्येक महिन्यामध्ये लेट होताना दिसतोय. तर तो लाभ जो आहे या ठिकाणी तुम्हाला आता प्रत्येक महिन्यामध्ये वेळेवरती भेटण्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. तुमची ई-केवायसी झाली का सक्सेसफुल? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सांगा. झालेलं नसेल तर नाही म्हणूनही सांगा. तर बघा, झालेली नसेल तुमची ई-केवायसी तर तुम्हाला अजून या ठिकाणी वेळ असणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी साईट सध्या या ठिकाणी त्याच्यामध्ये काम चालू असेल किंवा साईट खूप बिझी आहे तर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं थांबून ई-केवायसी करायची आहे. बघा, ई-केवायसी करताना सर्वांना एक असा महत्त्वाचा एरर येत आहे. बरेच जण कमेंट बॉक्समध्ये याबद्दल विचारतायत की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. असा तुम्हाला एरर येतोय का किंवा कुठला एरर तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा, जेणेकरून सर्वांना त्याबद्दलची माहिती समजेल त्याच्यावरती रिप्लाय आल्यानंतर. तर बघा, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्टच नाही. या ठिकाणी ई-केवायसी जी आहे पुढे जातच नाही. आता ह्यांना जसं की ऑगस्ट महिन्याचा देखील लाभ भेटलेला आहे, म्हणजे हे पात्र आहेत, प्रत्येक महिन्याचा लाभ त्यांना भेटतोय, परंतु अशा पद्धतीने एरर येत आहे. तर त्यांनी जवळच्या या ठिकाणी महिला व बालविकास विभाग जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन याबद्दलची माहिती घ्यायची. त्या ठिकाणावरून तुम्हाला या ठिकाणी तुमचा हा एरर जो आहे तो या ठिकाणी बघून घ्यायचा आहे, नेमकं कशामुळे या ठिकाणी हे झालेलं आहे किंवा तुम्हाला अपात्र केलं की काय असं देखील चेक करायचं आहे. अजून बरेचसे एरर येतात, OTP न येणं. आता OTP न येणं हा काय या ठिकाणी तुमचा पात्रतेचा अपात्रतेचा विषय नाही. OTP येत नाही याचा अर्थ वेबसाईटला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर या ठिकाणी रात्री या ठिकाणी काय करायचं आहे, ई-केवायसी करायची किंवा पहाटे तुम्हाला या ठिकाणी लवकर ई-केवायसी करायची, जेणेकरून वेबसाईटवरती जेव्हा लोड कमी असेल, वेबसाईटवरती लोड कधी जास्त असणार आहे बघा, या ठिकाणी संध्याकाळपासून ते रात्रीच्या या ठिकाणी 9-10 पर्यंत, त्याच्या पुढं तुम्ही या ठिकाणी ई-केवायसी करू शकतात आणि सकाळी 8-9 वाजल्यापासून या ठिकाणी वेबसाईटवरती लोड चालू होईल. कारण की लाखो करोडो लाडक्या बहिणी या ठिकाणी ई-केवायसी करत असतात. तर आता ही केवायसी बद्दलची माहिती झाली, तुम्हाला करणं खूप गरजेचं असणार आहे. आता लाडक्या बहिणींना दिवाळीला या ठिकाणी गिफ्ट भेटणार का किंवा दिवाळीचा बोनस भेटणार का, या ठिकाणी डबल हप्ता भेटणार का? कारण की सप्टेंबर महिना या ठिकाणी सध्या संपत आलेला आहे. आता ऑक्टोबर महिना चालू होईल, मात्र अजूनही सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याबद्दलची घोषणा झालेली नाही. मग ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच म्हणजे 2 महिन्यानंतर मग पैसे भेटणार का, त्याबद्दल का अपडेट दिली जात नाही, त्याच्याबद्दल मग काय पुढं माहिती आहे ती आपण संपूर्ण पाहणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींची सध्या चिंता लागलेली ती म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याबद्दल. आता बघा, काही ठिकाणी न्यूजमध्ये देखील बोललं जाते की 3000 रुपये दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी भाऊबीजेची वळणी म्हणून सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे देखील एकत्रित पैसे येऊ शकतात असं बोललं जात आहे. परंतु याच्याबद्दल अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. सध्या तरी सप्टेंबरचे का होईना तुमचे पैसे जे आहेत ते या ठिकाणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भेटणं गरजेचं आहे. जर आता सप्टेंबर महिन्यामध्ये तर येणं शक्य नाही, कारण की सप्टेंबर महिना जवळपास संपत आलेला आहे आणि त्याची घोषणाही अजून झालेली नाही. त्याच्यामुळे एकतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या या ठिकाणी तुमचा हा 15वा हप्ता येऊ शकतो. परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आशा आहे, बऱ्याचशा लाडक्या बहिणींची अशी ही मागणी आहे की सप्टेंबरचे 1500 रुपये प्लस या ठिकाणी ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळून या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं पैसे भेटावेत. तुम्हालाही वाटतं का अशाच पद्धतीने हे दोन्ही हप्ते एकत्रित भेटावेत दिवाळीच्या निमित्तानं? दिवाळीच्या खरेदीसाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. दिवाळी या ठिकाणी तुमची गोड होऊ शकते जर एकत्रित 3000 रुपये भेटले, कारण की या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित भेटले तर तुम्हाला परत मग ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची अशाच पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही. कारण की लाडक्या बहिणी 1 तारखेला
तारखेपासून जवळपास 30 तारखेपर्यंत, शेवटच्या तारखेपर्यंत या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये आता वाट पाहताना दिसत आहेत. त्याच्यामुळे सरकारने KYCचं ऑप्शन आणलेलं आहे, जेणेकरून त्यांना पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी सोपं जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचं KYC सर्वांची झाल्यास, कारण की त्याच्यामधून तुम्ही डायरेक्टली त्यांना कन्सेंट देता आहेत की या ठिकाणी तुमच्याकडं 4 चाकी वाहन नाही किंवा घरामध्ये या ठिकाणी 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत नाहीत. त्याच्यामुळं पडताळणीमध्ये त्यांना सोपं जाणार आहे, जेणेकरून KYC केल्यामुळं. त्यामुळे तुमचा लाभ जो आहे प्रत्येक महिन्यामध्ये लवकर भेटण्यासाठी मदत होणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी गरीबातल्या गरीब आहेत, ज्यांना खरोखरच आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, अशाच लाडक्या बहिणींपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी या ठिकाणी त्यातून प्रयत्न असणार आहे. तर बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता मग कधी येणार? गेल्या वर्षी सुरू झालेली लाडकी बहीण योजना जी आहे त्याची प्रत्येक महिन्याला तुम्हाला आर्थिक मदत म्हणून 1500 रुपये भेटत आहेत. लाडक्या बहिणींना त्याचा फायदा देखील होतो आहे. आत्तापर्यंत तुम्हाला 14 हप्ते म्हणजेच ऑगस्ट महिन्यापर्यंतचे 21,000 रुपये टोटल जमा झालेले असतील. कुणाकुणाचे आत्तापर्यंत 14 हप्ते पूर्ण झालेले आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे मागच्या सप्टेंबरमध्ये चालू महिन्यामध्ये जमा झाला होता. दरम्यान या योजनेत सुरू असणारी अनियमितता रोखण्यासाठी सरकारने आता योजनेचे नियम देखील कडक केलेत आणि त्यासाठी या ठिकाणी KYC प्रक्रिया देखील राबवली जाते. या संदर्भात GR देखील आलेला आहे KYCचा. आता प्रत्येक वर्षी तुम्हाला या ठिकाणी काय केलं जाणार आहे, KYC जी आहे ती करावी लागणार आहे. आता KYC कशामुळे महत्त्वाचे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर बघा, आता लाभार्थी महिलांकडून सप्टेंबरच्या हप्त्याबाबत प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे. खरे तर या महिन्याच्या शेवटचा आठवडा या ठिकाणी सुरू आहे आणि या आठवड्यात सप्टेंबरच्या हप्त्याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. पण अद्याप या ठिकाणी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी याबद्दलची कुठलीही माहिती जी आहे ती दिलेली नाही. साधारणतः महिन्याच्या शेवटी मंत्री स्वतः त्याबद्दलची प्रत्येक महिन्यामध्ये घोषणा करीत असतात. मात्र यावेळेस सप्टेंबर महिन्याबद्दलची अजून घोषणा त्यांनी केलेली नाही. यामुळे सप्टेंबरचा हप्ता लांबणीवरती पडणार का, आता हे फिक्स या ठिकाणी झालेलं आहे. सप्टेंबर महिना संपत आलेला आहे, मात्र घोषणा नाही, त्याच्यामुळे लांबणीवरती गेलेला आहे असं पण म्हणू शकतो. खरे तर हप्ता लांबणीवरती पडण्याची ही पहिली वेळ नाही आहे. ऑगस्टचा हप्ता देखील तुम्हाला लांबणीवरती जाऊन सप्टेंबरमध्ये भेटला. याच्या अगोदरची देखील एप्रिल महिन्यापासून जवळपास 4 ते 5 या ठिकाणी लाभ जे आहेत ते लांबणीवरती तुमचे गेलेले आपण बघितलेलं असेल. तर बघा, आता मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोबरच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये कधीही पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तुमचे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला येऊ शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया सुरू असल्याने हप्ता नेमका किती लांबणीवरती पडणार हे सांगता या ठिकाणी कठीण आहे. याच्याबद्दल सरकारनं जशी या ठिकाणी ऑफिशियल अपडेट भेटेल की ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी किती तारखेपर्यंत तुम्हाला सप्टेंबरचे पैसे भेटू शकतात किंवा ऑक्टोबरचा आणि सप्टेंबरचा एकत्रित हप्ता भेटू शकतो का, त्याबद्दलचं जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत दिली जाईल. सध्या तुम्हाला दुसरी एक आनंदाची बातमी आहे. सध्या बघू शकता या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणींना जी कर्ज योजना जी आहे सध्या मुंबई आणि जवळपासच्या मुंबईच्या क्षेत्रामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. लाडक्या बहिणींना 0% व्याजदरामध्ये हे कर्ज भेटणार आहे आणि तुम्हाला जी लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये भेटतात ते त्यातून वळते केले जाणार आहेत. तुम्हालाही वाटतं का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कर्ज योजना चालू व्हावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. सध्या फक्त मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रामध्ये ही कर्ज योजना चालू करण्यात आलेली आहे. मुंबई बँकेमार्फत त्याचं या ठिकाणी अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील योजना सुरू केली जाऊ शकते, त्याच्याबद्दलची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील लवकरच योजना ही चालू केली जाऊ शकते. लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसाय सुरू करता येणार आहे, यामधून त्यांना या ठिकाणी कर्ज भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःहून हप्ते भरायची गरज नाही. जो लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला भेटतोय तोच त्यातून या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा वळता केला जाणार आहे आणि 0% व्याजदरावरती हे कर्ज तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. परंतु सध्या ही फक्त मुंबई शहर आणि मुंबई क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरामध्येच ही कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेला आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. आणि पुढील सर्वच्या आपले अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.